नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्स या अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण MPSC आयोगाचे एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे ते बघूया। तर ते आहे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 संदर्भात 16 जुलै 2026 आजच हे नोटिफिकेशन आलेलं आहे। तर यामध्ये सांगितलं आहे की महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून एकूण 2619 रिक्त पदे भरण्यासाठी 25 जून 2026 ला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि ती परीक्षा ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित घेण्याचे म्हणजे ठरवण्यात आले होते। परंतु ही परीक्षा आता काय होणार आहे, ऑफलाईन म्हणजे OMR आधारित होणार आहे। उमेदवाराकडून होत असलेली मागणी व उमेदवाराकडून प्राप्त निवेदनाचा विचार करून ही जी आता संगणक प्रणालीवर आधारित परीक्षा घेणार होतं पूर्व परीक्षा, तर तो निर्णय म्हणजे पुढे ढकलण्यात आलेला आहे। तर जुलै 2027 अखेरपर्यंत पुढे ढकलण्यात आलेला आहे। म्हणजे 2026च्या सर्व MPSCच्या एक्झाम त्या ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहेत। त्यामुळे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 म्हणजे प्रचलित म्हणजे आधी जी पद्धत होती ऑफलाईन तेच पद्धत राहणार आहे। OMR आधारित घेण्यात येणार आहे। महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 पूर्वी घोषित केलेल्या दिनांक 27 सप्टेंबर ऐवजी आता दुसरा दिनांक त्यांनी दिलेला आहे, अजून एक महिना त्यांनी वाढवून दिलेला आहे। तर 25 ऑक्टोबर 2026 ला ती एक्झाम होणार आहे। ग्रुप C पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी आणि महाराष्ट्र गट क म्हणजे ह्याच परीक्षेची मुख्य परीक्षा ही केव्हा होणार आहे, तर 27 डिसेंबर 2026 ला घेण्यात येणार आहे। तर त्यासाठी मग अर्ज भरण्याचा दिनांक सुद्धा म्हणजे वाढवून देण्यात आलेला आहे। अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक त्यांनी दिलेला आहे 31 जुलै 2026 पर्यंत दिलेला आहे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख। आणि शुल्क भरण्यासाठी 3 ऑगस्ट 2026 पर्यंतची तारीख दिलेली आहे। आणि ते पण सांगितले आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सवलत पूर्णपणे बंद करण्यात आली असून उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीने डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग UPI याद्वारे शुल्क भरणे आवश्यक आहे। अजून कसं फॉर्म भरताना जिल्हा केंद्र निवडण्याचा पर्याय नव्हता। तर महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 प्रचलित पद्धतीने म्हणजे ऑफलाईन आधारित राज्यातील 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल आणि नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सादर करताना जिल्हा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे। यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी जिल्हा केंद्राची निवड करण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या उमेदवाराच्या प्रोफाईलमधील माय अकाउंट सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीसमोर उपलब्ध करून दिलेल्या व्ह्यू बटनावर आणि त्यानंतर सेंटर सिलेक्शन बटनावर म्हणजे क्लिक करून इच्छित जिल्हा केंद्राची निवड करून अप्लाय व सबमिट बटनावर क्लिक करावे। तेव्हा म्हणजे जिल्हा केंद्र निवड होऊन जाईल। 19 जुलै 2026 रोजी पासून ते 31 जुलै 2026 पर्यंत म्हणजे हे जिल्हा निवड केंद्र वगैरे ह्या करणे गोष्टी अनिवार्य आहेत। फक्त जिल्हा केंद्राची निवड करणाऱ्या उमेदवारांना पुन्हा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही। जिल्हा केंद्र निवडीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास उमेदवाराने अर्जामध्ये दिलेल्या पत्रव्यवहाराचा पत्ता विचारात घेऊन परीक्षेचे ठिकाण निश्चित करण्यात येईल। एखादे जिल्हा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही किंवा एखाद्या जिल्हा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेली तर ते जिल्हा केंद्र निवडलेल्या उमेदवाराची बैठक व्यवस्था जवळच्या दुसऱ्या जिल्हा केंद्रावर करण्यात येईल। एकदा निवडलेला अथवा आयोगाने निश्चित केलेला जिल्हा केंद्र किंवा परीक्षा उपकेंद्र यामध्ये बदल करण्याची विनंती कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही। वरील व्यतिरिक्त मूळ जाहिराती अटी शर्तीमध्ये कोणताही बदल नाही। फक्त एवढंच बदल करण्यात आलेला आहे की जी एक्झाम ऑनलाईन होणार होती पूर्व परीक्षा ग्रुप Cची, तर ते ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे आणि परीक्षेचा दिनांक बदललेला आहे। ते परीक्षेचा दिनांक काय झालेला आहे तर बघा 25 ऑक्टोबर म्हणजे पूर्व परीक्षेचा दिनांक 25 ऑक्टोबर 2026 आणि मुख्य परीक्षेचा 27 डिसेंबर 2026 हे महत्त्वपूर्ण आहे। आणि आता अर्ज भरण्यासाठी 31 जुलै हे शेवटची तारीख सांगितली आहे। तर
खूप मोठ्या प्रमाणात आंदोलने वगैरे झाले होते, त्यामुळे ही एक्झाम ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. पुढच्या वर्षीपासून ते ऑनलाईन पद्धती लागू करणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. तर हा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.